RTO इन्स्पेक्टर महबूब सय्यद RTO ऑफिस प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव येथून ह्या शिबिरांतर्गत आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे। आम्ही पोलीससोबत आणि सायबर क्राईम यांच्या संयुक्ताने आम्ही एक इथं शिबिरमध्ये स्टॉल लावलेला आहे, ज्यात आम्ही सायबरचे शिंदे साहेब आमच्यासोबत आहे आणि माडी साहेब आहे, जो पोलीसची काही असलं तर त्यांच्यासाठी ते आमच्या इथं सहकार्याला आम्ही स्टॉलला एकत्र आहोत। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या शिबिरांतर्गत आम्ही इथं जे पालक आलेले होते, जे शिक्षक लोक आलेले होते, त्यांना आम्ही समजूक घातली की शाळेला जाताना जे मुलं असतात त्यांची आपण कशी काळजी घेऊ शकतात, त्यांना आपण कुठले नियमाच्या हिशोबाने आपण बस वगैरे ते प्रिपेअर करतात। आणि जर तुमच्या लक्षात काय आलं की हे कुठेतरी चुकतं आहे, हे बस ड्रायव्हर कुठेतरी चुकतं आहे किंवा हे बसमध्ये अटेंडर नाही आहे, तर हे काळजी घेणं फक्त एक अधिकारीचं काम नसून जे पालक तिथं उभं असतो आहे, जे सोडायला येतो आहे किंवा जे न्यायला येतो आहे किंवा एखादा शिक्षक जे शाळेमध्ये त्यांना पिकअप करतो आहे किंवा शाळेच्या आतमध्ये नेतो, तर हे सर्वांची जबाबदारी असते की आपल्या मुलांची आपण म्हणजे काळजी घ्यावी। आणि जे बस ते चालवत आहेत, ते ड्रायव्हर चालक जे असत आहेत किंवा त्यात जे वाहक असतात, अटेंडर असते, ते नीट काम करतायत की नाही करतायत ते आपल्याला माहीत असलं पाहिजे। प्लस आपल्याकडे हे नियमावली आहे, एक हे नियमावली आहे आणि एक हे स्पेशल नियमावली आम्ही बनवलेली आहे शाळांसाठी। आता हे आम्ही जनरली सर्वांना वाटप केलं आहे इथं, म्हणजे जे पालक आले होते आमच्याकडे, टीचर आले होते, त्यांना सर्वांना आम्ही हे केलं आहे आणि प्रयत्न केला आहे की आपलं जे रस्ता सुरक्षा अभियान आहे त्या अंतर्गत आपण वेगळे इथं हे लावलेलं आहे, एक चिन्ह लावलेलं आहे, RTOचे जे चिन्ह असतात, त्या ट्रॅफिकचे जे चिन्ह वगैरे असतात। इवन इथं गोल्डन आवर्समध्ये आपण अपघातमध्ये जे प्राण वाचवणारा जे जीवनदूत असतो त्याच्याबद्दल त्याला आपण गुड सॅमरिटन असं म्हणतात आणि त्याचे काय रूल्स असतात आणि शासनाने त्याच्यासाठी स्पेशल म्हणजे रिवॉर्ड्स वगैरे आपण ठेवलेले आहेत, ते सर्वांना माहीत पाहिजे आणि जनरली याची अवेअरनेस आम्ही इथं दिलेली आहे।